आज मला फोन आला हुडवरची पब्लिक पण काय लागली मान मला आधी हुडवरची पब्लिक पण माहित नव्हती कोण हो हो कुणाची नको मला ओळख बंजो एक पुडीसाठी बसता याची त्याची ओळख अशा पाणी ठीक टाक लाल डोळे ड्रॉप टाक भात झालं लॉक टाक तारा दिख रहा हूँ क्या मैं बराबर स्क्रीन में दिख रहा हूँ दिख रहा है ना ये काका को इज्जत है काका ने मेरे को आयुष्य जगने का डायरेक्शन दिया है मेरे को हाँ तुझं काय सांग नाव तुझं काय घे फॉर्म भर साइन कर आधी ब्लड गँग जॉईन कर मग खुल्या आम क्राईम कर सोडू नको कुणाला चुकून पण चालतल पुढे झुकून पण रास्ता नसन पुढं काढ कुठून पण काय न केलं लवकर उठून पण लक्ष नाही तुझं घरी पण भान नाही अजून तुला तरी पण नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर. मी स्वतः मालक बरेच वर्षानंतर आणि मी स्वतः मॅनेजर स्वतः मॅनेजर बरेच वर्षानंतर तुमच्यासोबत आम्ही आलेलो आहोत. तर मुद्दा असा आहे की आपण घेतला नवीन फोन iPhone 17. त्याची पण अनबॉक्सिंगची व्हिडिओ राहिलीच, पण पुण्याला जाऊन किंवा मुंबईला जाऊन ती आपण लवकरच करून टाकू. आणि आता मुद्दा असा आहे की आम्ही आज जाणार आहे टर्फमध्ये खेळायला. कॅमेरा अँगल बरोबर आहे. आता मुद्दा असा आहे की आम्ही आज जाणार आहे टर्फमध्ये खेळायला. तर मग म्हटलं की तिथं जाऊन ब्लॉग चालू करण्यापेक्षा इथूनच आम्ही पारुषापणा ब्लॉग चालू. आत्ताच मी झोपेतून उठलोय, भाऊ पण उठलाय. भाऊनी वाघ मारायला सोबत घेतलंय. मी पण थोडा आपलं वर्कआउट करत होतो. बँड लटकवलेला आहे तिकडे. तर वर्कआउटची सॉरी तर वर्कआउट चालू होता. आता ब्रश नाश्ता करू, मग नंतर ना थोडी प्रॅक्टिस आणि प्रोसेस करू. आपण जाऊ इकडे आणि इकडे आपला भात खायचा, सवय ना लावायची भात खायची सकाळ आणि हा आपला गोगो आहे. हा आपला गोगो आहे. सकाळ सकाळ उठून जर तुम्ही झोपलेले असाल आणि तुम्ही जर उठले नसाल तर तुमच्या डोळ्यात बोट आहे. गोगो हायकर गोगो हायकर. तर गोगोला दाखवून आपण आता पुढची प्रोसेस. गोगो इकडे बघ. गोगो इकडे बघ. हाय कर हाय. तर ऍक्च्युली त्याचं नाव गोगो नाहीये, त्याचं नाव आहे रायंच. त्याला आम्ही गोगो बोलतो लाडाने. तर मग बघू आता पुढचा विषय कसा काय ते त्यांना दाखव. आपली आम्हा कसं झोपतो, आपली आम्हा कसं झोपतो, आपली आम्हा डोकं दब जरा, डोकं दब माझं. गोगो एकला गोगो ना. हा तर आता नाही हो रहा क्या. तर भावांनो, आता विषय असा आहे की आम्ही आलो आहे आमची गाडी वॉश करायला. तिकडे आपली मागे कुठेतरी गाडी उभी आहे आणि मॅनेजरने मला खूपच एनकरेज केलं की भाऊ तू व्हिडिओ काढ, तू ब्लॉग कर, तू यूट्यूबवरले हे ते असं तसं नाही का. तर मॅनेजर आपले स्वतः उभी आहे तिकडं. तर मुद्दा असा होता की आम्ही ॲक्च्युली आज घरी आहे. दुपारी जेवणाच्या वेळेस पावभाजी, तर पाव घ्यायला आम्ही निघालो. तर जाता आता म्हटलं आपलं थोडे पाव तर आपले ओल्ले झालेले ते पाव तर घ्यायचे ते तर गाडी पण ओल्ली करू. तर आता गाडी ओल्ली करून आणि स्वतः थोडीशी ओल्लून आम्ही पाव घेऊन घरी जाऊ. आणि 4 वाजता जायचं आहे आपल्याला खेळायला. तर टर्फमध्ये टर्फमध्ये जाऊन तर तो ब्लॉग येईलच. तर म्हटलं की सुरुवात आतापासूनच करू. आणि तुम्ही जज करू नका की आमची केस आणि आमचा अवतार असा कसा. आम्ही फक्त कपडे घालून निघालो, पण आंघोळ नाही केलं. फक्त ब्रश करून मूग डाळचा चिला खाल्लाय विथ शेजवान चटणी आणि थोडासा 1 कप चहा आणि 2 बिस्किट खाऊन आम्ही आता निघालो. बिस्किट कुठले सांग. मारी गोल्ड ते नाही ते वाले चाचणी गहू, नाचणी गहू, ड्रायफ्रुट्स, खजूर म्हणजे नॅचरल शुगर बिस्किट आणि तो आमचा गोगो आहे आमचा, तो रायन्स त्याचे बिस्किट असते हा. पण आम्ही त्यासाठी बनवलेलं बिस्किट आम्हीच खात बसतो. ना देत बिस्किट लय क्वालिटी आहे. जर तुम्हाला हवे असेल तर ऑर्डर देऊ शकतो तुम्ही. मला सांगा, मी वहिनींना सांगतो. गाडी घेतली गाडी वॉशिंगला घेतली. तशी कुकीजची ऑर्डर पण घेतली जाईल. फक्त संपर्क साधा मला किंवा माझ्या मॅनेजरला.
भावांनो अशा प्रकारे आम्ही आता आलोय टर्फला. काय घेऊन आले? ओ ये पाण्याच्या बाटल्या घेऊन आलोय. आम्ही दोघं आलोय आता. आमची सगळी फॅमिली मेंबर हळूहळू मागून येतात ते. आता बघूयात कोण कसं किती वेळ आधी येतोय आणि कसं जमतंय खेळायला काय नाही. मॅनेजरची इथे चाळे बघा, मॅनेजरचे चाळे बघा. ठीक आहे, ते नॉर्मल आहे. 2 स्प्रिंगचे बॉल आणले, 2 स्प्रिंगचे. हो बरोबर. आता पुढची अपडेट आपण तुम्हाला थोड्या वेळाने लवकरच देऊ. आणि हा टर्फ तुम्ही पाहू शकता. हो येस. मला एक काहीतरी बोलायचं होतं, विसरलो. बोल ना. विसरलो, तेच बोललो तुला. आम्ही कालपासून कांतारा बघितलं. कालपासून नाही, काल कांतारा बघून आलो. तर कालपासून नुसतं ते वो चालू आहे. नाद पिक्चर आहे. वेगळी व्हिडिओ येणार आहे रिव्ह्यूवर, वेगळी व्हिडिओ. स्टे ट्यून. कोणाची? त्याची घेतली. तर ॲक्च्युली भावांनो विषय असा होता की आपण आलोय आता तुळापूरला, जिथं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. आणि मागे आपले मॅनेजरजींचं काहीतरी चाललंय. काय चाललंय काय माहिती नाही, पण काहीतरी चाललंय. तर पुढची अपडेट आता पुढे जाऊन भेटू आणि देऊ. आणि का माणूस सांगत होता काढ चालेल. भावांनो ही जागा ओळखा तुम्ही, मी कुठं आलो ते. म्हणजे एनर्जी आहे, पण हे ठिकाण असं आहे की इकडे येऊन कधी कधी शब्द निघत नाही. आणि ही जी वास्तू किंवा इकडचं जे वारा आहे ते आपण अनुभवलं पाहिजे. मला तर असं वाटतंय. म्हणजे एक वेगळीच एनर्जी या जाग्यामध्ये. माहितीच असली जागा, ह्या जागेचं महत्त्व काय आहे आणि ही जागा कशासाठी ओळखली जाते ती तर नक्कीच मला सांगा. अजून शॉर्ट ब्लॉग येतील, बघू पुढे सांगतो नंतर विस्तारमध्ये. The next day. काय म्हणतोस? काय नाही, हालत दाखव आता आपली काय झाली. आवरून पटपट निघायचं आपलं. काय नाही काय, मुद्दा एवढाच आहे की ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं मुशीला. मी म्हटलं की आता 3 दिवस घरी वेस्ट केले. ब्लॉग काढायचा अर्धा ब्लॉग 5 मिनिटाचा ब्लॉग असाच आडझोड काहीतरी काढून ठेवलाय. 3 दिवस आम्ही तर आपल्या गाडीचा टायर झालाय पंक्चर पूर्णपणे. आता आम्ही टायर टाकायला चाललोय नवीन दुकानात. आणि मग तिथून प्लॅन होता की मोशी बिशीला जाऊ वगैरे असं काहीतरी, नाही का, की आपलं छत्रपती संभाजी महाराजांचं तिथं मस्तपैकी पुतळा बनवला छान मोठा. तर तिकडे जाऊन थोडं व्हिजिट वगैरे देणार होतो त्या साईडला. बघणार होतो कसे काय व्यवस्थित. तर आता काय मुद्दा झालं होतं, महेश दादांचा फोन आला होता की आला नाही पर्सनल होतंय. एवढं नाही सांगायचं. तर मुद्दा असा आहे की ॲक्च्युली आता माझ्या मम्मीचं पण असं ठरतंय की एक जागेवर जायचं, तिकडचं काय भाडं मेंटेनन्स वगैरे काय घ्यायचं आणि सर्व काय गोष्टी करायच्या आहेत. आणि उद्या आम्हाला मुंबईला पण निघायचं. आणि मुद्दा असा आहे की माझे ब्लॉग्स एडिट करतो माझा मॅनेजरच. तर मग आता लॅपटॉप पण आहे, मॅनेजर पण आहे, मग सर्व काही गोष्टी एकत्रच होऊन जातं ना. आता सध्याला रस्ता खूप खराब आहे, तर मग तुम्हाला रस्ता दाखवतो. ओ येस, बारामतीतले 100 किलोमीटर आतले गाव सुधारले.
आणि हे नाही अजून सुधारणार. पण गेल्या 15 वर्षापासून मी असेच रोड बघतो. जेव्हापासून लहान होतो तेव्हापासून या रोडवर येणं जाणं आहे माझं. तर मुद्दा मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की बाबा एवढं पैसे आणि खर्च करण्यापेक्षा गाड्या बिड्या घेण्यापेक्षा जरा रोड बिडं बनवा, जरा लोकांची जरा सेवा करा भाई, काहीतरी करा. ठीक आहे, जाऊ दे. तर मुद्दा फक्त एवढाच बोलायचा होता. टायर आता पुढं दाखव ना, जाऊन टायर अख्खा चपटा झालाय, अख्खा चपटा आहे. दिसतं का नाही काय माहिती, त्याला विचारून मग टायर दिसतं का डिस्प्लेमध्ये. पुढे जाऊन आता आपण टायर चेंजिंगचं प्रोसेस आपण जी आहे ती करू. पुढचा ब्लॉग अजून पुढं कंटिन्यू करू. बघू अजून काय ठरलेलं नाही कुठं जायचं, काय भटकंटी ब्लॉगर असणार आहे हा. लेट्स सी. 3 दिवस झाला कंटिन्यू ब्लॉग काढतोय, एक ब्लॉग एंड केला नाही अजून. काय सांगायचं, रस्ता बघा तुम्ही, रस्ता बघा. पासून 2-2 मिनिटाची 5-5 10-10 मिनिटाची व्हिडिओ काढतोय, पण एंडिंग कुठं करायची अजून काही कळत नाहीये. 3 ब्लॉग झाले असते आमचे आता. आणि आज ठरवलंय तिच्या आईला जरा पण लाजायचं नाही, जरा पण नाही. कोणी बघू दे तोंडाकडे, त्याच्याजवळ असं डायरेक्ट कॅमेरा फिरवायचा नाही, घरचे पण होते, मग काय आम्हाला तेवढं मोकळेपणाने काढता नाही आलं एवढी आडदोड कसं. पण ते कसं घरच्यांना कळण की अरे काही येड्यावाने चाललंय, काही बडबड करायचं. बास लेंदी होतोय. पुढे भेटू सांगतो तुला. हा बरोबर, जमलंय आता मला मला माहिती नाही. चालू जमलंय मला माहिती. बोला ते काय जमलंय तुला माहिती की मला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. नाही भावांनो, शेवटी मला अँगल जमलेला आहे ब्लॉग काढायचा. थोडंसं वर घे, कपळ नाही. हा असा नाही, थांब. काय नाही जमलंय तुला. हा बरोबर मग अँगल. इथं जरून तर काढत होतं तू मग असं धरलाय, आता हा बरोबर अँगल आहे. मगापासून इकडंच जरून काढतोय. हा, बरोबर का आहे. वाईड अँगल घेऊ म्हणजे नाही, मागचा नाही, एरिया हाच जास्त angle आहे, येईल. हाच अँगल आहे, बरोबर आहे. हा सीएटचा अँगल आहे. असं इकडून पण अजून डिस्प्ले लागला पाहिजे. टाइम आउट वाला अँगल आहे हा. कुठला अँगल सीएट सिटी टाइम आउट. अरे कहना क्या चाहते हो. हा बेस्ट आहे. तर थोडंसं इकडे तू या बाजूला बेस्ट तर आलोय आपण आता अजमेरा भाऊच्या सीएट टायरच्या शोरूम मध्ये. अजमेरा भाऊ. अजमेरा भाऊचे सीएट अजमेरा भाऊ आल्हाड बापू साहेब पठारे यांचे सीएट टायर शोरूम मध्ये आपली मागे गाडी बघू शकता तुम्ही, पिवळी निळी परी. तर आता हा टायर चेंजिंग वाला विषय होणार आहे थोड्या वेळात. भाऊ येणार आहे आपला. ॲक्च्युली विषय असा झाला की तो जो टायर विकणार आहे त्याला फक्त टायर विकण्याची मतलब आहे. त्यांनी काय साईज जी होती ती सांगितली आणि ॲक्च्युली आपण व्हिडिओ जो खरं विनर आहे इकडचा, हां तो शाहिद भाऊ दाद्या होता, तो खरा विनर आहे. त्यांनी येऊन आपल्याला त्यांनी खरी साईज सांगितली टायरची काय आहे काय नाही ते. आता आपला भाऊ येतोय, वेटिंग करूया. आता वेटिंग झाल्यानंतर सेटिंग करूया. हो सही होता. A few inches later. भावांनो आता टायरचं दुकान चेंज झालंय. कारण की अजमेरा वाल्याकडे होते टायर, पण नाही का असं फार जाळ्या बिळ्या लागलेल्या, धूळ माती बसल्या असे टायर होते. तर म्हटलं की एकदा पुढं जाऊन पण चेकिंग्स मारून येऊ. 2 पावलावरच दुकान होतं पुढचं, पण आम्हाला एवढी मस्ती की टायर गाडीसाठी पंक्चर झालं तरी आम्ही गाडीच घेऊन आलो. तर आता इथे बघूया आता काय साईज भेटते परफेक्ट आपल्या हिशोबाने, रेट बीट काय भाव बिव काय भेटतोय का. माझा तर विचार चालला आहे भेंडी टायरचा बिझनेस मी पण टाकूनच देऊ. त्या मायला प्रॉफिट वाटतंय मला याच्यामध्ये. कंपनीकडून टायर घ्यायचं, कंपनी आपल्याला लिस्ट देते, आपण ती लिस्ट एडिट करायची आणि मग नंतर 20% डिस्काउंट लावायचा आणि आपला रेट लावून विकून टाकायचा. भेंडी तुम्हाला थोडं सिनेमॅटिक देतो माझा. हो ये ट्रायपॉड नाही पण थोडं ॲडजस्ट करून घ्या. सन इज शायनिंग ऑन मी माय बेबी. संचू मिस जीप सन किसिंग. हां काय जीप सन किसिंग. Yeah, boy. हो मॅनेजरची इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. भाव तोड करून कमी जास्त करून आता आपलं फिक्स झालेलं आहे. गाडीचे टायर चेंज करायचे ते आता चेंजिंग करून पुढचा प्लॅन अजून डिसाइडेड नाही आहे. चेंज करून कुठं जायचं आहे कुठं नाही काहीच. दादा नाव काय आपलं? शोएब भाऊला खूप इज्जत आहे. हां शोएब भाऊ खुश झालाय. शोएब भाऊ आपल्या ब्लॉगमध्ये येणार आहे. शोएब भाऊनी झटकीपट 2 सेकंदाच्या आतमध्ये टायर काढलाय. दादा आपलं नाव काय? अव्वाला की अव कितीला असतंय? अरे शशिकांत भाऊला पण फुल इज्जत. भाऊ मुळात आपल्या टायरचा रेट कमी झालाय. भाऊलाच इज्जत आहे.
तर मला असा प्रश्न विचारायचा होता की ज्याचा IQ लेवल खूपच हाय असेल त्याला कळेल की भाऊनी मागे टायर का लावलं, का लावलंय शेट कारण मागे टायर का लावले? बेसिकली असा विषय झालाय तिथं टायर काढला पुढं आणि जर आता पुढं जाईल ना वजन बरोबर. त्यामुळे मी असं मागच ठेवायला या टायरवर ते लावलं. त्यामुळं कसं पुढं येताना हे होतं. मग आता त्यांना लावता पण येईल किंवा नाही आप कहाँ थे ज्ञानी बाबा? कसं काय करायचं असं तुझी जागा ॲक्च्युली इकडं आहेच नाही. मग कुठे तू इस्रो किंवा नासामध्ये पाहिजे होता बा. जाऊ दे रे. मम्मी बोलली जाऊ नको बाहेर कुठं, त्यामुळे मी घरातच बसतो. काय मम्मी ओरडती बाहेर बेरी गेल्यावर, त्यामुळे आर्टिस्ट नाही तू. जास्तीत जास्त मी लोगो आणि एरोडा करू शकतो. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. फिजिक वाल्याच्या गँग मध्ये पाहिजे होतास तू, कारण की तू तुझं डोकं लावलंय तो नेक्स्ट लेवल डोकं आहे. इस्रो आणि नासाला गरज आहे तुझी. Confusion ही असं व्हिडिओ निघालं. पाहून इस्रो आणि नासावाले प्लीज कमेंट करा. तर तुम्हाला असे कार्यकर्ते हवे असतील तर आपल्याकडे लय आहेत. सेंटर ऑफ द मास कुठं असायचं सांगा आता ते. हा आता तुम्हीच सांगा ना, मी नसतो काय बोलत, तुम्हीच Calculate सांगा करा center of- सेंटर ऑफ द मास कुठे असेल हे तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की मॅनेजर जे बोलले सेंटर ऑफ द मास अँड ग्रॅव्हिटीज अँड ऑल्स ते कुठे असेल ते मला एकदा कळवा, म्हणजे माझ्या पण थोडं लक्षात येईल. कारण कसं आपलं फिजिक्स आणि मॅथ्स थोडं कच्चं आहे. बायोलॉजी आपल्याला चांगली येते, हिस्ट्री आपल्याला चांगली येते. अशा पद्धतीने भाऊनी नवीन टायर बसवला आहे. नवीन टायर बसवला आहे. जुना टायर काढायलाच नाही बोलले तरी 10-15 मिनटं लागले ना की मॅनेजर. आता मॅनेजर जेचं असं म्हणणं आहे की टायर चेंज केल्यानंतर आपण जाऊन येऊ मोशीला. आता मी दुविधाच पडलो आहे. मी माझ्या डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह पडलं आहे मोठावाला एकदम, की करायचं काय. मम्मीला बाहेर पण घेऊन जायचं आहे, परत मला मॅनेजरच्या घरी पण जायचं आहे माझ्या मामाकडे. परत मॅनेजर म्हणतो मोशीला पण जाऊन येऊ. ते तर सगळं राहू ते तू राहिली साईडला गोष्ट. मुद्दा असं की मला गाडीत पेट्रोल लागणार, माझ्याकडे पैसे नाही. खरं सांगतो मित्र असे पाहिजे ना, भाऊ ऐक ना जरा जायचं मोशीला आपल्याला, ठीक आहे चल केली टाकी खोली काही. भाऊ ऐक ना जरा तिकडं जाऊन जरा खाण्यापिण्याचं झाली सोय चल. टायर बसलाय मस्तपैकी, ते जाऊ दे. झाली सोय केले मी हॉटेलमध्ये बुकिंग. किती वाजता जाणार आहे मला फक्त सांग आणि हॉटेलचं नाव मी तुला पाठवलं डिटेल. तिकडे जाऊन डायरेक्ट आतमध्ये बघा. असे मित्र तयार आहे. म्हणजे काय बोलायच्या आधी काम पच्चीस केलं पाहिजे. ह्या भाऊनी जीवन मरणाचा विषय केला होता. भाऊनी नायट्रोजन भरली 90 PS आहे, तरी पण टायर काय आता वर आलेला नाही आहे. आता पुढची प्रोसेस भाऊ काय करतो काय माहिती नाही. भाऊ बोलला टायर फुटला तर फुटला. मॅनेजर बोले फुटा तो फुटा, दूसरा बदल घेतो अभी क्या है, इतना पैसा दिए 4,500-5,000 रुपया तुमको टायर फोड़ने के लिए. अजून क्वालिटीवाला टायर फोड़ने के लिए थोड़ी दिए अपन ने, है कि नहीं. इतना पैसे दिए अपन ने टायर फोड़ने के लिए थोड़ी दिए. हा वाला अँगल बरोबर आहे. थांब ना जरा सेट करू दे ना गायस. थोडं सांभाळून घ्या. पहिल्यांदा मी मला बघू. बॅक कॅमेराने शूट बरोबर आहे. आत्ता बरोबर आहे. अरे असं पाहिजे. हां यार कधी बोलतो हिथं डेव, कधी बोलतो हिथं डेव. अगा दिसतोय का मी बरोबर? देख रहा हूँ क्या मैं बरोबर? स्क्रीन में दिख रहा हूँ क्या? दिख रहा है ना? हाँ. देख मैं बोला ना ये काका को इज्जत है. काका ने मेरे को आयुष्य जगने का डायरेक्शन दिया है मेरे को. हाँ मौका दिया. आयुष्य जगने का काका ने मेरे को डायरेक्शन दिया है. काका आपका नाम काका? हाँ हाँ जी संजय शर्मा. संजय शर्मा को बहुत सारी इज्जत और गालों पे किसिंग मेरे तरफ से. Eventually. तर अशा ठिकाणी मस्त आपल्या गाडीचा रँटणिंग झाला आहे आणि मग आता आम्ही चाललोय कुठं जायचं आपल्याला. आता आम्ही सध्या आलोय खंडोबा माळला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू बघायला आम्ही जाणार आहे. काय व्ह्यू आहे बघा ना तुम्ही. काय झाले हे वाटलं होतं. अरे HP गॅस नाही घे पुढे घे. अजिंक्य DY पाटील काय झालंय बाबा पुणे. असं वाटतंय अमेरिकात चाललोय आपण नाही का. अमेरिकामध्ये हिंदुस्तान प्रीमियम गॅस. क्या बोला तूने. कसलं केलंय जबरदस्त. प्राईड वर्ल्ड सिटी हे ऑफिस आहे. असं तुम्हाला असं वाटतं का हे ऑफिस आहे वगैरे काय लाईक या. हे बघा आहे का पुण्याला तोड या. मुंबईवाले जरा बघा असेल तुमच्या BKC वगैरेला काय पण इकडे बघता आमचंच आहे प्राईड वर्ल्ड सिटी. भाऊ मुंबईच्या पैशात ना, मुंबईच्या पैशात इकडे अख्खी बिल्डिंग येईल एवढी प्रॉपर्टीला रेट आहे आमच्या मुंबईमध्ये. कळालं का?
अच्छा हमको सिखा रिया है। तर मी बोलत होतो की तुम्हाला हा अँगल कसा वाटतं ते मला सांगा. जर तुम्ही म्हटलं की नाही भाऊ आपल्याला मोटो ब्लॉगिंग हवं आहे म्हणजे हवं आहे, तर भाई तुमच्या शब्दावर नवीन कॅमेरा, नवीन हेल्मेट, नवीन सेटअप घेऊन आपण काम 25 करूया. फक्त गाडी जुनी राहणार आहे आणि मालक पण जुनाच राहणार आहे. ओ येस, मालक बदलणार नाही. कशी होती लाईन, कशी होती? हां ते ठीक आहे. अभि देखते अभि तुमको, मी हिंदीत का बोलतोय. आता तुम्हाला फक्त एवढा रोडच दाखवायचा होता मला आणि हा थोडासा व्ह्यू दाखवायचा होता. आता आपण डायरेक्ट आता स्टॅच्यू जवळ पोचल्यावरच भेटू. तवर आम्ही मॅपवर रस्ता बिस्ता बघून घेतो कसा आहे काय नाही आणि काम 25 करतो तिकडे गेलो. ठीक आहे, चला चला, बाय बाय. 1 hour later. तर भावना मुद्दा असा झाला, आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही जाणार होतो मोशीला छत्रपती संभाजी महाराजांचं स्टॅच्यू बघायला. मी नाईच करत होतो. स्टार्टिंगपासून माझं नाईच चालू होतं, कारण की ऑलरेडी 5:30-6 वाजले होते. मी म्हटलं आता तिकडं जायचं परत यायचं खूप उशीर होईल आणि खूप वेळ लागेल. मग मी विचार केला. मग नंतर मॅनेजरचं चाललं होतं की नाही बाबा आपण जाऊन येऊ किंवा करून येऊ, भेटून येऊ तिकडे. पण मॅनेजरला काय बोलू पण नसेल, शेवटी मॅनेजर पण आपला आहे. मॅनेजरमुळं आम्ही गेलो. नवीन टायरची आम्ही टेस्टिंग पण केली, गाडीची पण टेस्टिंग केली आणि तिथं जाऊन असं माहीत पडलं की संभाजी महाराजांची इथं लाईटच नाही. म्हणजे आम्ही लांबूनच ती असं सावली टाईप पाहिली की हा बाबा सावली दिसते, पण अजिबातच लाईट नाही. मग आम्ही तिथं गेलोच नाही. असला मूड ऑफ झाला. तर नाही ठीक आहे, जाऊ दे आता नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा जाऊन येऊ. मग आता सध्याला आम्ही आलो इथे मानकरा डोस्यामध्ये. तर थोडासा डोसा खाऊ, घरी जाऊन मस्त सुक्कं नाही थोडासा डोसा खाऊ. हां ठीक आहे, बोलू शकतो मी. घरी जाऊन मस्त सुक्कं चिकन खाऊ आणि मग उद्या मुंबईला निघू. बस एवढंच होतं, एवढीच व्हिडिओ होती. म्हणजे तुम्ही आता एवढंच म्हणू शकता की व्हिडिओ फक्त टायर चेंज करण्याबाबतीत होता. बाकी एवढं काय व्हिडिओमध्ये खास नव्हतं. दाखवलं असतं रे, पण काय करणार, लाईट नव्हते आपल्याला. मी म्हटलं हा मुंबईला जाणार आहे उद्या, त्यामुळं काय मी काय मला काहीच बोलायचं नाही मॅनेजरला, काहीच बोलायचं नाही मला मॅनेजरला. पण ठीक आहे, जेवढ्या पण गोष्टी झाल्या किंवा मॅनेजरमुळं जो आपला टाईम वेस्ट झाला आहे त्या टाईम वेस्टबद्दल आपण काहीच बोलू नाही शकत. आता पुढच्या जेव्हा मी पुण्यात येतो तेव्हा मी नक्कीच तिकडं जाईल, नक्कीच तिथे व्हिडिओ काढेल. हा व्हिडिओ फक्त एवढाच आहे. आता आम्ही डोसऱ्याचं खाऊ आणि घरी जाऊ. तर व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा नक्कीच क्वालिटी सांगा, कारण की हा आपल्या iPhone 17मध्ये शूट होतो 4K 30 FPS. तर पुढे जाऊन अपग्रेडेशन नक्कीच. हे ऑक्सिबल आपलं ऑक्सिरीज आपण प्रमोट करतो रे. पुनीत बाला नाही भाई आपण ते बंद कर. नाही बंद केलं ना, मग पुनीत बाला नाही म्हटलं ना आपण. तर भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.